नमस्कार माधू साहेब. काय म्हणता शिंदे साहेब? झालं का तुमच्या पोराचं ऍडमिशन? अहो चालू आहे, गडबड तीच चालू आहे. पण शिंदे साहेब आजकाल कॉम्पिटिशन किती वाढली हो. खरंय खरंय. आपल्या टाइमला एवढी कॉम्पिटिशन नव्हती भाऊ. तुम्हाला सांगू शिंदे साहेब, माझी 10वी झाली बरं का. हा. नोकरी लागायसाठी तेव्हा मी पहिले स्टेनो शिकलो, पण मला नोकरीच लागली नाही. म्हणलं मग काय करू, म्हणलं ऑर्केस्ट्रा टाकू. त्यासाठी मग मी पियानो शिकलो, पण माझा ऑर्केस्ट्रा बंद झाला. म्हणलं काय करू, मग ड्रायव्हर होऊ. त्यासाठी मग मी नॅनो शिकलो, पण माझ्या नॅनोचा ऍक्सिडेंट झाला. मग घरीच होतो, तर मग मी काय केलं, पहिले सापशिडून उनो शिकलो. पण ते उनो एवढा खेळलो का मी शेवटी काहीच होऊ नाही शकलो. अरे जाऊ द्या माधू साहेब. नाही शिंदे साहेब, ते तरी बरं झालं. माझी बायको त्या काळात एमबीए होती. काय बोलता? एमबीए होती, महिला बचत गट अध्यक्ष होती. त्याच्यामुळे माझं सगळं धकून गेलं शिंदे साहेब. पण आजकाल तसं होत नाही. पण शिंदे साहेब तुम्हाला सांगतो, आजकाल कॉम्प्युटरला लय डिमांड आहे शिंदे साहेब. हो. कसं शिंदे साहेब, ज्याची कॉम्प्युटरवर कमांड त्यालाच डिमांड, आणि त्याच ब्रह्मांड ही गोष्ट खरी. खरे. तुम्हाला सांगा शिंदे साहेब, माझ्या पोराची यावर्षी 10वी झाली. तो म्हणतो मला IIT करायचं. त्याला म्हणलं IIT ची पहिली पायरी MSCIT. म्हणलं तू पहिले MSCIT कर. बरोबर ना? बरोबर का शिंदे साहेब? कारण कसं शिंदे साहेब, MS धोनी आणि MSCIT या दोन अशा गोष्टी म्हणलं का यांचं डिमांड शेवटपर्यंत कमी होणार नाही. खरे खरे. शिंदे साहेब, MSCIT म्हणजे काय फक्त वर्ड आणि एक्सेल नाहीये. बरोबर आहे. आणि AI म्हणजे काय फक्त गुगल जेमिनी आणि ChatGPT नाही. खरे. आजच्या MSCIT मध्ये तुम्हाला सांगू शिंदे साहेब, 125+ AI टूल्स आणि 250+ डिजिटल स्किल्स शिकवतात. बाबू. त्यांचा सिलेबस आहे ना पूर्ण अप टू डेट ट्रेंड नुसार. आणि प्रॅक्टिकल लर्निंग वरती त्यांनी फोकस केल्यामुळे मुलं जॉब रेडी पण राहतात. बाबू. त्याच्यामुळे पोरला म्हणलं CPU बदलता बाप आई सुद्धा गेला तरी चालेल. म्हणलं तू फक्त कामामध्ये कळशी ठेव. म्हणलं कळशी म्हणजे सातत्य ठेव. म्हणलं अच्छा, कन्सिस्टन्सी. येस, बिकॉज अंतच प्रारंभ अँड इज द बिगिनिंग. त्याला म्हणलं तू फक्त